राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाची तयारी पूर्ण झालेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। यावर्षी शताब्दी वर्षानिमित्त एक महत्त्वाचा उत्सव या ठिकाणी होणार आहे आणि देश विदेशातील मान्यवर अतिथी म्हणून या ठिकाणी येणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं शताब्दी वर्षानिमित्त होत असलेल्या विजयादशमी उत्सवात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत देशभरातील स्वयंसेवकांना नेमका काय मार्गदर्शन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। 15,000च्या वर स्वयंसेवक उद्या या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्यांच्या कवायती होणार आहे, योगा होणार आहे, त्याची तयारी आपण या ठिकाणी बघू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या शनिवारीच पथसंचलन झालं, त्यामुळे उद्या सकाळी परंपरेनुसार पथसंचलन या ठिकाणी होणार नाही। स्वयंसेवकांच्या उपस्थितीत या ठिकाणी कवायती होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला होता, त्यामुळे वॉटरप्रूफ टेंट जे आहे ते या ठिकाणी साकारण्यात आलेले आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच ठिकाणी मुख्य मंच जो आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे, जिथे मुख्य अतिथी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी या ठिकाणी असणार आहेत। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत या ठिकाणी असणार आहे आणि मंचाच्या या बाजूने आपण बघतायत की जे देश विदेशातून मुख्य अतिथी या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेले आहे। वेगवेगळ्या देशाचे राजदूत या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेले आहे, ते या ठिकाणी बसण्याची व्यवस्था असणार आहे। या बाजूलाही मुख्य अतिथी यांची देशभरातून येणाऱ्यांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नागपूरचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यासह मंत्रिमंडळातीलही काही वरिष्ठ सहकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि हा जो मंच तयार करण्यात आलेला आहे या ठिकाणी सुद्धा पाहुणे उपस्थित असणार आहे। 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपुरात झाली। शताब्दी वर्ष संघ साजरा करत आहे, त्यामुळे यंदाच्या विजयादशमी उत्सवाला वेगळं महत्त्व आहे आणि या ठिकाणी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत काय बोलणार, काय मार्गदर्शन करणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।